नमस्कार. हांव सूर्यकांत गांवकर आणि म्हाज्या बरोबर आसा दत्ता नायक. हे प्रिवोळचे आणि हांव बुयपालचो. तर आमी बुयपाल ह्या गांवान म्हाज्या स्वता जल्म गांव ह्या गांवान आसा आणि हे आमचो शेतमळो आसा जो द्रोणागिरी लक्ष्मण म्हणून नांवान वळखलो वयता. आणि ही कलमाची व्हाळी अशी ही जागा आसा जी कलमाच्या मुनांच्यान एक व्हाळ सुरवात जाल्या अशा जाग्यान हे शेत आसा आमचें. आणि ह्या शेताच्या बॉर्डरीक आमी एक असो सेटअप तयार केलो आणि त्या सेटअपान भितर आमी कंदमुळांचे सृजनोत्सव कंदमुळांचा अशें एक महोत्सव भरपाचो आमी प्लान केलो. आणि गेल्या 2 म्हयन्याच्या अथूट परिश्रमान हो महोत्सव करपा खातीर आमी खूब मेहनत घेतली आणि हो महोत्सव आयच्या दिसा घडोवन हाडलो. तर जवळ जवळ 115 प्लस आमी हांगासर कंदमुळां डिस्प्ले केली आसा. तर कंदमुळा म्हटल्यार भितून कितें कितें येता? ही हळद येता भितून आणि कितें कितें येता? कंदमुळां म्हटल्यार ज्या वनस्पतीच्या मुळान कंद जाता ताका कंदमुळां म्हणटा. ती कंदमुळांची हांगा डिस्प्ले जाल्लेली आसा. तर ही कंदमुळां हळदीच्यो जवळ जवळ कितल्योश्योच 15च्या वयर वरायटी हांगा डिस्प्ले केल्लेल्यो आसा. तर सेलम हळद आसा, आंबे हळद केसरी आसा, आंबे हळद धवी आसा, लोकल आंबे हळद आसा आणि एक काळी हळद आसा, लोणचें हळद म्हणून ती बी आंबे हळदी सारकोच एक प्रकार आसा, सेलम हळद आसा, मागीर ही गांवठी हळद आसा, भुईचापा हे औषधा वनस्पती आसा, मागीर ही मद्रासी हळद. हे कंदमूळ तुमी आतां पळयता जवळ जवळ एक 10 किल्लांचे तरी आसा. एक चिरक्याचो प्रकार जो नांगर कॉन म्हणटा. नांगर कोण अशें कित्याक म्हणटा तेका? म्हणजे ते जेन्ना जमनीन लायता तसो नांगर जमीन खणत वयता भितर, हां. तशें हे कंद जमीन खणून वाड जाता तिची, ताका नांगर कॉन म्हणटा. अशें 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 ह्या तरेचे कितके आहा हांगासर कंद? हितून नांगर कोंदा भितर आमकां धवे नांगर कोंद आसतलें, जांबळे नांगर कोंद आसतलें, नंतर एक सादें म्हणजे सादी कोंद आसता पूण ती ताका टेस्ट कमी आसता हेंच्या पेक्षा. नंतर हे पळय हांगा हे धवे नांगर कोंद, हितून भितर ताका धवो रंग आसता. हय, हो भुई कोळा. नंतर हे पळय हे पांढरे म्हणजे तितलोच प्रकार हो. नांगर कोणातले ते सगळे प्रकार? हय, हां. म्हणजे चिरक्यातलेच सगळे प्रकार हे. हो कळ्ळें. डुकर कंद म्हळ्यार ताका डुकरा सारके केस येयल्ले आसता. तेजे नवीन जो ताका दुसरो हे येता तो कंद येता तो सुळ्या सारको येता. हांगा आसा फुडें शॅम्पू आले. शॅम्पू आले म्हटल्यार कितें ते साबण बी जाता भितर? हय, जसो आमी ती पॅकेटां कसली आतां मार्केटान शॅम्पू येता हय. ते आमी बिंदास्त घालता. हय. हेज्या पासून शॅम्पू येता. शॅम्पू कसो काडप तो? शॅम्पू कशें हे करप? आतां कंद स्वरुपान आसा. हेका जेन्ना आतां पावस येतलो तेन्ना नवीन फुटवे येतले आणि ताका फ्लावरींग येतलें आणि तेन्ना त्या फ्लावरिंगा वेळार चवथीच्या टायमार सारकें एक बोंड कशें येता ताका. आणि त्या बोंड जेन्ना सारकें पिकलेलें म्हणजे फूल सारकें पिकोवन जालें तेन्ना ते प्रेस करीत जाल्यार भितर जॅली कशी येता आणि ती जॅली आमी हातीरचेर घेवन डायरेक्ट केंसांक लावंक शकता. ते गरम करचें पडटा पयलीं काय का? ना, नॅचरल शॅम्पू म्हणटा तो. आमी डायरेक्ट तो हातीर घेवपाचो आनी आपल्या केंसांक लावपाचो. ही आतां तुमी ही बडयो कश्यो पळयता पळय, ह्यो चिरको जी कोंदां आसा पळय वेगवेगळी त्या एका चिरक्याचो हो प्रकार. हां. तितून भितर ही तेजी वेलीक जाल्ली ही फळां. ही फळां हय, आणि कंद आसता तेका? ताका कंदूय आसता. आणि ते खाता? दोन्ही कंदूय खावप आसता आणि तेजी झाडार जाल्ली आसता पळय हां. तेजी फळां तिवूय उकडून खावप आसता. ही गोंयान मेळटा? ही गोंयांत जाता. ही हां. म्हाजे एक बेतके म्हाजे एक फट्टे प्रवीण फट्टे हेज्या घरा कडल्यान ही जमा केल्ली आसा. कळ्ळें. ही खावपाची उकडून? हय, ही उकडून खावपाची. हां. नॉर्मली आमी उकडून खाली सुद्दां जाल्यार बरी, बाकीचे किंवा आणि दुसरे कित्यान खतखत्यान आनी कित्यान घालून आमी खावंक शकता. कळ्ळें. हे कितें? हे आतां तुमकां शेप पळयत नाल्यार कसो दिसता, एक फुलपाखरा सारको दिसता. हय. आं, हे डायोस्कोरिया हे फॅमिली भितर, कारंद्याच्या फॅमिली भितर हे फुलपाखरू कारंदो हो कारंद्याचोच एक प्रकार. एक सारको फुलपाखरूच्या आकार सारको आकारान. फुलपाखरा सारको. हय, प्रत्येक फळ जाता ती फुलपाखराचो आकार ह्याच असो हितून जाता, रूप हितून जाता आकारान. हे काने कंदमुळान येता न्हू? हय, कितके तरेचे आहा काने हे? आतां आमचे कडेन हांगा कांदे रानकांदो रानान जो जावपी कांदो आसता पळय
धवो तो रानकांदो. नंतर आमचो जो धवो कांदो म्हणटा पळय आमी धवे कांदे ते धवे कांदे. नंतर जो आमच्या हितून लायता तांबडो कांदो. नंतर परतून आणखीन एक गावठी कांदो अशे तरेन आसा लसूण. हे लसूण न्हू हय कितके तरेचे हांगासर आहा लसूण? लसूण आमी हांचे कडेन आतां हांगा 5 ते 6 तरेचे लसूण आसा. हा हातूंत मोठी लसूण आसा, उटी लसूण म्हणून आसा, रान लसूण रानान ही रान लसूण? हय रान लसूण आसा. गावता ही गोंयान? हय गावता ही गोंयांत. फक्त ती ते टायमार थंय पावपाक जाय आनी ती सोदून हाडपाक जाय. नंतर आमची खरी गांवठी लसूण म्हणटा ती हा बारीक आसता. नंतर ही पहाडी लसूण ही आमकां ती खंय तरी अशी जंगल भागान अशी लायल्ली बी अशी खंय तरी अशी मेळटा. एकदम ती लागवड करता. आनी ही आसा ती एक पाकळी लसूण. आमचे कडेन हांगा प्रदर्शनाक माळू आमचे जे आळू आसा आळूचे आमचे कडेन कमीत ते 12 ते 13 प्रकार आसा. तितून कासाळू आसा, काळे कासाळू आसा, माडी आसा. नंतर आमची काणकोणा भागान जी माडी जाता ती आसा. हे आमचे दुदाळू आसा भितर. दूद हळू अशें कित्याक म्हणटा तेका? धवे ते धवे हो शब्द म्हणटा दुदाळू. आनी कळ्ळें. हय तेजे पासून आमी तेजो मुंडी खावंक शकता. नंतर त्या खोडा पासून आमी तेजे भरीत उडून भरीत करूंक शकता. पानाची जाता भाजी? पानाची सुद्दां थोडे वडी करून खाता. कळ्ळें. नंतर सातमुखी अळू म्हणजे तेका प्रत्येक कंदाक आसा तेका 7 मुखां आसता म्हणून तेका 7मुखी अळू म्हणटा. कळ्ळें. धवे तेऱ्याचे प्रकारान अळू पूण ते धवे म्हणटा तेका. नंतर धवे अळू म्हणून परतून येयलो तो. हय काळें ती काळें म्हणून तेका दीक आसता पूण तेजी काळे पानां बी काळी आसता. कळ्ळें. मागीर ते उदकान बी घालचें पडटा? ही उदकान अशी घालची पडना. ती दीक वचपाक जाय म्हणून? दीक वचपा खातीर ना. दीक केलो सुद्दां तो शिजतना मागीर हे जाता. पूण तेजे पयलीं कट करता आसतना हातीक आमसूल किंवा सॉल लावन ते प्रोसेस करूनच ते हें करपाचें आसता खावपा खातीर. चिडवा अळू म्हणून ही तेरी जे आमी तेरे म्हणून जे खाता. तुमी आतां हो शंख पळयता पळय तो जिखमाय म्हणटा तेका. आनी शंका अळू शंख हो दिसता. शंख तेजो सकयल तेका मूळ आसता. एक सिंगल मूळ आसता. आनी नंतर वयर फुडल्या जो कोंब येता पळय तेजी एक काडी आसता. म्हणजे तेका तो शंका सारकोच आकार आसता म्हणजे तेका शंकाळू म्हणटा. पण आळू भितर तो येना दिसपाक तो तसो दिसता बटाटा सारको आळू सारको तसो नांव तेज्या झाडाक तेज्या शेंगा येता ते शेंगाची आमी भाजी खाता. आनी हो कंदूय खावपाचो. हे मुळ्याचे मागीर प्रकार न्हू? हय कंदे मुळे. हय आतां आमचो हो मायन मुळा म्हणून हे झाड आसता आनी तेज्या मुळांची लोणचें केल्लें जाता. कळ्ळें. नंतर तांबडो मुळो तांबडे मुळे प्रमाणे मोठो लांब मुळो हेज्यान मोठो आनी सुद्दां मुळो आसता. आनी हो जो आमचो गांवठी जे आमचे गोंयान ज्यो आक्षी भागान जाल्लो आसता तो मुळो. हे मशिंगकंद. हे शेगूल तेचे कंद खाता? तेजे कंद जेन्ना रोपटे आसता पळय तेन्नाच तेका कंद आसता. एकदां रोपटे मोठे जाले तेन्ना ते मूळ आपलें धरता तेन्ना तेका आमकां हो कंद मेळना. आनी रोपट्याचोच आमी तो कंद खावंक शकता. आनी रोपटे आमकां जाय जाल्यार कंद खावप ना.